नमस्कार, मी निलिमा तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते. आणि आता आम्ही एक छोटासा ट्रिप अरेंज केली होती, त्यामुळे बाहेर चाललो आहे देवदर्शनासाठी. तर एक ठिकाणी असा ब्रेक घेतला होता, नाश्ता वगैरे केला, त्यानंतर मग शिर्डीला गेलो. शिर्डीचं हे मंदिर वगैरे तिथलं जे प्रसादालय आहे तिथला क्लिप आहे ही. तर शिर्डीला दर्शन झाल्यानंतर मग महाप्रसाद वगैरे केला आणि त्यानंतर मग आम्ही पुढे घृष्णेश्वरला जाणार होतो. घृष्णेश्वर हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे, तिकडे दर्शन घेण्यासाठी जाणार होतो. आता इथे महाप्रसाद शिर्डीला वगैरे व्यवस्था खूप छान आहे, तर शिर्डीला मी दुसऱ्यांदा गेली आणि आता पुढचे जे आहेत ते दर्शनासाठी आम्ही घृष्णेश्वर. घृष्णेश्वर हे छत्रपती संभाजीनगरमध्ये येतं. त्यानंतर मग इथे सिद्धार्थ उद्यानमध्ये प्राणी संग्रहालय वगैरे असं आहे, तर ते पण चांगलं आहे असं कळालं. त्यामुळे मग आम्ही संध्याकाळी ते पोचल्यानंतर पहिल्यांदा जे आहे सिद्धार्थ उद्यानमध्ये गेलो. त्यानंतर मग पुढे बिबिका मकबरा जे आहे तिथे गेलो. एक दोनच काढले फक्त. सगळीकडे आहे ना असं वेगवेगळं तिकीट. भेकरेसारखे सांबार आहे, सांबार आहे. चांगलं वाटतंय पण. आवाज केला पाऊस पडलाय. हे पूर्ण उद्यान आहे ते त्यामध्ये खूप प्रकारचे प्राणी आहेत आणि मुंबईमध्ये जे उद्यान आहे त्यामध्ये वाघ आणि सिंह बघायला नाही मिळत, पण इथे बघायला मिळतात. आणि वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी पक्षी सगळे अवेलेबल होते, त्यामुळे आम्ही छानपैकी फिरलो आणि त्यानंतर मग पुढे बिबिका मकबरा बघायला. एवढ्या जोरात पुढे आले. अरे उभा राहा फक्त, काय नाही करत आहे ते. शिंग बघा त्यांची कशी छान वाटतात. शिंग झाड आहेत म्हणून मला असं वाटलेलं भरपूर गरम होईल. ते एका ठिकाणी बसले. या उद्यानामध्ये अस्वल, वाघ, सिंह, त्यानंतर सांबार बघितला. त्यानंतर मग जे साळींदर पण होते, माकड होते, पक्षी वगैरे वेगवेगळे होते, मोर होता, असे वेगवेगळे प्राणी बघितले आणि छान वाटलं. त्याला आतमध्ये जायचंय खरं असं. तर पहिल्यांदा मी एवढ्या जवळून वाघ पाहिला आणि लहानपणी अशा खूप साऱ्या गोष्टी ऐकल्या होत्या की गावाकडे जेव्हा शिकारीला वगैरे जायचे तेव्हा वाघ दिसायचा वगैरे, पण पहिल्यांदा वाघ एवढ्या जवळून पाहिला आणि खूप छान वाटलं. आणि त्याचबरोबर याच्यामध्ये या उद्यानामध्ये तांबड्या कलरचा वाघ आणि त्यानंतर पांढऱ्या कलरच्या अशा 2 जाती होत्या, त्या सगळ्यांना जवळून बघायला मिळत होत्या, त्यामुळे भारी वाटत होतं. राऊंड मारतोय. केवढा बघतोय. 2 आहेत. सेम कॅट सारखा. कॅट सारखा लायन झोपला आता काय दिसत नाही. चल तिकडे काय पुढे बाकी बघू. लायन तिकडून राऊंड मारून येईल तेव्हा दिसेल परत.
त्याचा आवाज होता, लहानचा आवाज होता सिंहाचा. तो बघ येईल सांग पुढे केवढा मोठा आहे. सेम बाबा तार काय बाबा एकदम सेम बाबा तार काय आवाज ना ऐकू कोकण उभा राहा. पाय मोडलाय तिचा पण, एक पाय मोडलाय तिचा. पाण्यातले हलते. सोनू आबा मोर बघा बघा पार्थ बघायला लवकर. त्याचे काटे मोठे हे झाले नाही साळेंदर. गळ्यात बांधायचे ते इमू पक्षी पार्थ बघायला. इमो इमू इमू इमो म्हणता तुझं येईल बाहेर. इमो इमो भाई साहब एकच राऊंड होता. गेलो. अरे भारी वाटलं ना. अरे टनेल बिनेल पण होतं. टनेल पण होता. चले पार. तर हे उद्यान बघून झाल्यानंतर साधारणतः 6 वाजता आम्ही निघालो तिथून आणि 7 वाजेपर्यंत मे बी बीबी का मकबरा इथलं गेट ओपन असतात, त्यामुळे तिथे संध्याकाळी पोचलो. तर इथे संगमरवराच्या दगडी बांधकामामध्ये केलेलं सुंदर असं एक हे आहे, वास्तू आहे, त्यामुळे छान वाटत होतं बघायला संध्याकाळच्या वेळेला. त्यानंतर इथे बघून झाल्यानंतर मग आम्ही इकडे घृष्णेश्वराला जाणार होतो. रात्री साधारण 8 वाजता वगैरे तिथे स्टे करून त्या पहिल्यांदा मंदिरामध्ये दर्शन घेणार होतो. त्याबरोबर दुसऱ्या दिवशी सकाळी पण दर्शनासाठी गेलो होतो. त्याच्या क्लिप पुढे ॲड केलेल्या आहेत. पायऱ्या हे आहेत ना मम्मी सावकाश. समोरचा बिगर हे एकदम सरळ आहेत ना. चला इथे पहिल्यांदा तुला फोटो काढूया. मम्मा तिकडे बघूया ना ते. भारी भारी. समोरून गाड्या येतात ना, त्या लाईटमुळे नाही येत तो फोटो चांगला. कपडे ओपन करून ठेवलेले आहेत. रूम छान आहे. थोड्या वेळात लगेच तयारी करून निघायचं आहे. हे जे जवळपासचे जे स्पॉट आहेत ते फिरण्याचं ठरवलं. तर आता इथे जवळपास आहे ते ज्योतिर्लिंग आहे. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे घृष्णेश्वर. त्या ज्योतिर्लिंगाचं दर्शन घ्यायचं ठरवलं. तर त्यामुळे मग आम्ही इकडे आलो आहे घृष्णेश्वरला. आता मंदिरामध्ये जाऊन आलो, थोडंसं जेवलो आणि साधारण 9 वाजेपर्यंत मंदिर चालू असतं रात्रीचं, त्यामुळे आता दर्शन घेतलं. पण सकाळी पण लवकर जाणार आहोत दर्शन घ्यायला. त्याबरोबरच त्यानंतर मग इथे जवळपासचे मारुती मंदिर आणि दुसरे काही स्पॉट आहेत तिथे पण जाणार आहे. तर आता आमचं इथे साई लॉज म्हणून आहे घृष्णेश्वरला. मंदिराच्या समोरच एक हे आहे, स्टे आहे, तिथे थांबलो आहे आणि खूप छान जेवण मिळालं. आणि पटापट जेवण वगैरे झाल्यानंतर मग आता आम्ही रूमवरती आलो आहे. तर रूमचं बेसिक जे आपल्याला लागतं ते आहे सगळं व्यवस्थित. रूम पण छान आहे आणि व्हेंटिलेशन वगैरे ओके आहे, त्यामुळे इथे स्टे करायला काही हरकत नाही. आणि स्वच्छता वगैरे पण चांगली आहे, त्यामुळे तुम्ही इथे आलात तर साई लॉजला प्रेफरन्स देऊ शकतात. त्याचबरोबर आता आम्ही देवळामध्ये जाऊन आल्यानंतर सकाळी पण जाणार आहेत मंदिराच्या आसपासचा एरिया वगैरे मी दाखवेन. तर बघूया कुठपर्यंत. आता आज 1-2 स्पॉट आहेत ते इथले बघू. त्यात आज बरोबर बीबी का मकबरा वगैरे ते पण बघितलं. त्यानंतर मग आता उद्या सकाळी पुन्हा एकदा मंदिरात जाऊन आल्यानंतर इथे 1-2 स्पॉट आहे तिथे जाऊन आल्यानंतर मग आम्ही ठरवू की नेक्स्ट पुढे जायचं आहे ते. तर ही छोटीशी छान अशी ट्रिप झालेली आहे. तर खूप भारी वाटतं आहे आणि
माझ्या या व्लॉगमधून सगळं ते ज्योतिर्लिंगाचं वगैरे जो मंदिर आहे ते पण बघायला मिळेल. त्यामुळे हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास चॅनलवरती नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि आजचा हा जो आमचा प्रवास आहे तो छोट्या क्लिपमध्ये मी इथे ॲड केलेला आहे. त्यामुळे तुम्ही हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि त्यानंतर मग या एरियामध्ये कधी आलात काही कामानिमित्त किंवा तुम्ही जर फिरायला आलात तर कोणते लोकेशन्स तुम्ही पाहू शकता ते या ब्लॉगमध्ये तुम्हाला नक्की कळेल. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. सकाळचं भारी वाटतं, शांत. तुम्हालाच मी शोधतो कधी. किसका है हमें तो रुपये वाला बात बोल रहा है. तर छत्रपती संभाजीनगरला आहोत आता 2 दिवस. तर या 2 दिवसामध्ये आम्ही आता मारुती मंदिराचं एक ठिकाण आहे तिथे जाणार आहोत. त्यानंतर कालच्या म्हणजे याच्या आधीचा जो ब्लॉग असेल त्याच्यामध्ये मी एक दाखवलं असेल की इथे प्राणी संग्रहालय पण आहे. तर प्राणी संग्रहालय ते फिरल्यानंतर मग आम्ही घृष्णेश्वराकडे आलो होतो. इथे स्टे केला घृष्णेश्वराच्या इथे. तर साई कृपा म्हणून एक आहे, म्हणजे मंदिरापासून 100 मीटरच्या अंतरावरतीच आहे. तर ते स्टेला खूप चांगलं आहे. तर तुम्ही जवळ इथे म्हणजे कुठे मंदिराच्या जवळ बघत असाल स्टेसाठी तर हे खूप चांगलं आहे. आणि इथे त्यांचं जे आहे कॅन्टीन पण आहे, तर तिचं जेवण पण उत्तम होतं. त्याचबरोबर सकाळी नाश्ता वगैरे होता. नाश्ता वगैरे झालेला आहे. आणि आता पार्थ, प्रमोद आणि मम्मी पप्पा हे सगळेजण नाश्ता वगैरे करून येतील. त्यानंतर मग आम्ही थोड्या वेळातच निघू. तर आता वाजले आहेत 9:45. थोड्या वेळाने आम्ही पुढच्या लोकेशनला जायला निघणार आहोत. तर बघूया आता पुढच्या लोकेशनमध्ये काय बघणार आहोत. आणि आम्ही जिथे स्टे केला होता तो एरिया कसा आहे ते दाखवते. म्हणजे इथे मंदिर आहे, मंदिर 100 मीटरच्या अंतरावरतीच आहे, इथून एकदमच जवळ आहे. तर सगळे मंदिरावरती लागले. आणि स्टे मंदिर कुठलंच आहे. माहिती आहे ना आपल्या वनीला. त्यानंतर मंदिराबाहेरच जवळजवळचे जे लेण्या वगैरे काय आहे ते बघायला रिक्षा वगैरे भाड्याने मिळते, त्याप्रमाणे आम्ही निघालो होतो. तर सर्वप्रथम आम्ही भद्रा मारुतीचं मंदिर बघितलं. त्यानंतर मग कैलास लेण्याच्या इकडे गेलो. त्यानंतर तिथे आसपासचे 2-3 जे ठिकाणं आहेत ते बघितली.
तर हे आहे वेरूळचं कैलास मंदिर. आता याला कैलास मंदिर असं म्हणतात कारण की असं मी वाचलं आहे की इथे सर्वात मोठी जी शंकराची पिंड आहे ते आहे, त्यामुळे इथे याला कैलास मंदिर असं पण म्हणतात आणि कैलास लेणी असं म्हणतात. आणि ही पूर्ण लेणी आहे ती एका दगडामध्ये कोरलेली आहे. त्या म्हणजेच एक डोंगराच्या आकाराचा एवढा एक दगड होता आणि त्याला वरून पूर्ण खालपर्यंत अशी कोरत आणलेली लेणी आहे. ती एका अख्ख्या दगडामध्ये कोरलेली आहे असं म्हणतात. त्यामुळे ही लेणी खूप प्रसिद्ध आहे आणि खूप लांबून लोक वगैरे इकडे बघायला येतात. हा एक स्तंभ आहे. हा स्तंभ आपल्या जी पैशाची नोट असते त्याच्यावरती पण आहे. तर इथे बरेच जण फोटोज वगैरे क्लिक करत होते आणि याला ऐतिहासिक महत्त्व पण आहे. तर बऱ्याच ठिकाणी अशा लेण्या वगैरे खूप सुंदर सुंदर दिसत होते आणि दगडाचं बांधकाम होतं आणि ऊन असल्यामुळे खूप असं पायाला चटके वगैरे बसत होते, पण आतमध्ये खूप थंड वाटत होतं. पूर्ण काळा दगड आहे हा. खाली पडला. तर या लेण्या त्या ग्राउंड फ्लोअरला पण एक आहे आणि वरती पण एक आहे असं. आणि आतून बघितल्यानंतर इथे मेन जो मंदिराचा भाग आहे तो हा आहे. इथे सर्वात मोठी शंकराची पिंड आहे असं म्हणतात, महादेवाची पिंड, त्यामुळे त्याला कैलास लेणी असंही म्हणतात. तर हा आसपासचा एरिया आहे, पूर्ण मोठा दगड असं वगैरे. आणि वरून बघितल्यानंतर हे असं दिसतं इथे. ही लेणी खूप मोठी लेणी आहे आणि ती बघण्यासाठी साधारण एक पूर्ण दिवस पण लागेल, कारण डिटेल्स वगैरे खूप जास्त आहेत त्याच्यामध्ये. सभामंडप वगैरे तो एरिया पण आहे, त्यानंतर मंदिराचा भाग आहे. आम्ही थोड्या वेळात हो दिसते. तर त्याच एरियामध्ये एक गणपती मंदिर पण आहे, तिथे पण नेलं होतं. तर रिक्षावाले जे असतात ते त्यांना त्या जवळपासचे ज्या मंदिरामध्ये नेलं होतं. तीर्थकुंड आहे. त्यानंतर ते तीर्थकुंड वगैरे जवळच असलेलं बघायला गेलो आम्ही. तर प्रत्येक या तीर्थकुंडामध्ये प्रत्येक दिशेला वेगवेगळे असे शिवलिंग वगैरे स्थापित केले होते. तर अहिल्याबाई होळकर यांच्या स्मरणार्थ तीर्थकुंड होते, तिथे गेलो होतो आम्ही. त्याच एरियामध्ये आहे, म्हणजे जे घृष्णेश्वराचं मंदिर आहे त्याच एरियामध्ये असे तीर्थकुंड आहेत. त्यानंतर जवळच असलेलं दत्तात्रेयाच्या मंदिरामध्ये गेलो, तिथेही शिवलिंग वगैरे होतं, तिथे नमस्कार केला. त्यानंतर त्याच एरियामध्ये 2-3 गणपतीची मंदिरं पण होती, तिथे पण गेलो. तर एक विश्वकर्मा मंदिर पण होतं त्याच एरियामध्ये, तिथे पण गेलो होतो. आणि खूप 1-2 ठिकाणं असे आहेत ते नवीन डेव्हलप. सगळी बघ शंकरात आपण कृष्णेश्वर, नागेश्वर, केदारनाथ, विश्वेश्वर येते तरी त्याचं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रवास करताना या एरियामध्ये उन्हाळा असला तरीसुद्धा हिरवळ दिसत होती, त्यामुळे प्रवासामध्ये जास्त काही असं उन्हाळा वगैरे असं जाणवलं नाही. तर छान वाटत होतं. घेतला तर दुपारची वेळ होती, त्यामुळे आम्ही हॉटेल वगैरे सर्च करत होतो. सर्च करता आवटे मिसळ म्हणून एक ठिकाण सापडलं. तर तिथे शिंगोरी म्हणून एक छान त्यांची डिश होती, तर ती त्यांनी थोडीशी आम्हाला टेस्ट वगैरे करायला दिली. इथे आलात तर तुम्ही नक्की ट्राय करा. त्याची क्वांटिटी जास्त होती, त्यामुळे मग आम्ही फक्त भाकरी आणि ठीक आहे. ते प्रत्येका ठिकाणी वेगवेगळं असं आहे, स्वतःच लोकेशनच्या हिशोबाने असतं कसं.
आणि त्याचे शिंगोरीचं हे पण. त्यानंतर आम्ही आलो संत एकनाथ समाधी मंदिर. पार तिकडे सोलर पॅनल बिनल लावलंय हे बघ विहिरीच्या बाजूला आणि तरी सुद्धा मम्मी नका किती ओम चैतन्य कानिकनाथ महाराज की जय. आदेश बघ, गाड्या बघ किती आहेत. त्यानंतर आम्ही आलो मायंबाला. तर तिथे मच्छिंद्रनाथ महाराजांची समाधी आहे. तर माझे सासरे आहेत ते त्यांना गुरु मानतात, त्यामुळे ते आम्हाला घेऊन आले होते. बीडला जाताना लागतं ते मंदिर आणि त्याचबरोबर त्यांची समाधी स्थान पण आहे, तर तिकडे घेऊन आले होते. तर याच्यामध्ये त्या समाधी मंदिराचा परिसराचा एरिया आणि त्यानंतर बरोबरच त्यांचं जे मंदिर आहे तिथे पण आहे. आणि ते मच्छिंद्रगड म्हणून एक फेमस जे तीर्थक्षेत्र आहे, तर त्याचे पण एक क्लिप इथे पुढे लावलेले आहे. तर संध्याकाळी साधारण आम्ही 5:30 वाजता गड चढायला सुरुवात केली. तर म्हणजे संध्याकाळी 5:30 ते 6:30 दरम्यान आम्ही पोहोचलो. त्यानंतर 7 वाजता आरती वगैरे पण मिळाली. तर हा मच्छिंद्रगडावर जाण्याचा जो हे आहे अनुभव आहे तो पण खूप भारी वेगळा होता. आणि त्याचबरोबर पहिल्यांदाच मी मच्छिंद्रगडावरती गेले होते. मच्छिंद्रनाथ हे नवनाथांपैकी एक आहेत. तर बऱ्याच जणांना माहिती असेल की नवनाथांचं जे काही कोणी पूजा वगैरे करतात त्यांना माहिती असेल. तर इथे मच्छिंद्रगडावरती दरवर्षी यात्रा वगैरे पण असते, काही दिवसांपूर्वी वगैरे पण होती. तर खूप लांबून लोक वगैरे इकडे दर्शनासाठी येत असतात. तर आम्ही पण इकडे आलो होतो. इथे आल्यानंतर ती समाधी मंदिर पण बघितलं होतं. त्यानंतर त्याचे क्लिप पुढे ॲड केलेले आहे. मच्छिंद्रगडावर हे कावडी वगैरे त्याच्या पाण्याच्या घेऊन येत असतात असे श्रद्धा आहे. गुरुदेव दत्त दत्त. तर हे मंदिर जे आहे म्हणजे समाधी मंदिर आहे ते त्याचं बांधकाम चालू आहे. तर या मंदिराचं असं विशेष आहे की त्याचं बांधकाम हे श्रीयंत्राच्या आकारामध्ये चालू आहे. तर आता आम्ही पोचलो तेव्हा आरतीची वेळ झाली होती, त्यामुळे सगळेजण नमस्कार वगैरे करून आरतीसाठी तिथे थांबले होते. श्रीयंत्राचं हे मंदिर पहिल्यांदाच मी बघितलं आणि त्या मंदिराचं जे हे आहे ते बांधकामाचं थोडंसं चालू आहे. आणि तिथे समोर दिसते ती मच्छिंद्रनाथ महाराजांची समाधी. तर त्या एरियामध्ये संध्याकाळच्या वेळेला इथे मच्छिंद्रगडावरती आरती होते. त्यानंतर त्यांचं मंदिर जे आहे पायथ्याशी तिथे पण पुढं चला